ओम 11 जलसार ऑन द टॉस अँड डिसाइड टू फील्ड फर्स्ट. चला क्षेत्ररक्षण सजून घ्या प्लीज लवकरात लवकर. जलसार टीम वेळेची तिरंगाई न करताना लगेच आपण क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे प्लीज. टाइम वेस्ट करू नका. दोन्ही संघ बलाढ्य, दोन्ही संघ मातब्बर आपल्याला पाहायला मिळतील. एक चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकणार आहोत. पहिल्या 4 षटकांसाठी मी आमंत्रित करतो प्रशांत आदवडे यांना मायक्रोफोनवर आणि तदनंतर लगेच मॅचला यावेळेला सुरुवात होताना आपण पाहू शकणार आहोत. ऑल द बेस्ट दोन्ही संघांसाठी आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. रोहित, दिपेश, बबलू आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे ते घेऊन जायचे. एक प्रतिनिधी तरी तुमच्यामधला आला तरी चालेल. ते 300 रुपये तुमच्यापर्यंत दिले जातील. या स्पर्धेच्या निमित्तानं रोहिदाजी पाटील आणखीन एक महत्त्वाची माहिती देत आहेत. SP बॉईज ट्रॉफी एक शानदार टुर्नामेंट आहे आणि आत्तापर्यंत 12 बॉक्स बॉल या ठिकाणी वापरण्यात आलेले आहेत खूप मोठ्या प्रमाणात. त्याचबरोबर आता जे कांदेपोहे ते देखील तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत. अगदी व्हॉलेंटियर ज्या ठिकाणी प्रेक्षक तिथपर्यंत कांदेपोहे पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. कुठल्या प्रकारे त्यासाठी खर्च नाही, मोफत कांदेपोहाची व्यवस्था आहे. मैदानात क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय, क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. चला बॅट्समन मैदानामध्ये चला. बॅट्समन मैदानामध्ये आहेत सुमित वगैरे आपण बघतो. सुमित आणि दुसऱ्या बाजूला जैन अतिशय महत्त्वाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळाला. त्याने खूप चांगल्या प्रकारचे मनोज क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे. सामन्याला सुरुवात होते. अतिशय महत्त्वाचा सामना मैदानामध्ये सुरू होतोय. तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली एक मोठी लढत अर्थात ओम 11 आणि दुसऱ्या बाजूला SP बॉईज या 2 मातब्बर संघातली लढाई आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यासाठी क्षेत्ररक्षण सजून घ्या. मनोज प्लीज क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. आणि समालोचन कक्षासमोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती आहे एकतर खाली बसा किंवा उजव्या बाजूला जा किंवा डाव्या बाजूला जा प्लीज. डाव्या बाजूला स्टँड मध्ये जरा प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी सामना सुरू होतोय. आणि सामना सुरू होत असताना जसं आपण गणपती बाप्पाचा गजर करतो तशाच पद्धतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा देखील थोड्या वेळानं गजर करणार आहोत. चला लवकरात लवकर मैदानामध्ये मॅच या ठिकाणी सुरू करायचं आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राचा आराध्य दैवत, ज्यांच्या कल्पक नेतृत्वाने भीम पराक्रमाने या महाराष्ट्राची भूमी पतिते पावन झाली. यांच्या शिव गर्जने अवघं हिंदवी स्वराज्य पेटून उठलं. यांच्या घोर दोडीपुढे सह्याद्रीचे कडे नतमस्तक झाले. यांच्या दीप तेजाने सह्याद्रीचं तोरण दारोदारी दीप्यमान झालं. अशा श्रीमंत योगी शिव छत्रपती तिवार अभिवादन झाले बहु होतील बहु परंतु या समा अरे शिवबा लढला म्हणून हा महाराष्ट्र घडला. इतिहास घडवायचा असेल तर मैदानात त्या मावळ्याला सुद्धा लढावं लागेल. आणि म्हणूनच आजच्या या दिवसाची अतिशय महत्त्वाची सामन्याची सुरुवात करत असताना छत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार अभिवादन करतोय. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंश राजाधिराज योगीराज श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. थैंक यू वेरी मच. मैच की तरफ रुख करते. बहुत ही महत्वपूर्ण मुकाबला मैदान के अंदर. टीम मीटिंग ना करे बिल्कुल. एक बार फिर वो रोहिदास जी बार बार बता रहे हैं आपल्याकडे वेळ फार कमी आहे या सामन्याकरता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. आपल्या कोट्यात पहिलं षटक टाकण्याकरता मनोज, खेळण्याची जबाबदारी असेल ती जैनेशची. बढ़िया गेंद टप्पा खाने के बाद थोड़ी सी अंदर की तरफ आई. सुंदर गेंदबाजी का जरा अपील बिल्कुल किया था लेकिन अंपायर के ऊपर कोई प्रभाव नहीं है. फिलहाल मजा आएगा इस मैच में, इस मुकाबले में जिस तरह से खेल होगा. बहुत सारे दर्शक जो है हमारे साथ पार्टी नेटवर्क के माध्यम से भी जुड़े हुए हैं. देखिए जब गेंद लगी ना तो उसके बाद में टप्पा खाने के बाद थोड़ी लेग स्टंप की तरफ भी जा रही थी और ऊपर भी थी. तो अच्छी अंपायरिंग मैदान के अंदर विरल नायर द्वारा. ये देखिए ऊपर गेंद है इसीलिए एक बार फिर अंपायर ने नकारा था. यह गेंद चली गई पीछे. वाइट बॉल और उसके साथ ये 4 रन मतलब 5 रन मिलेंगे. मनोज भाई आपने पूरे टूर्नामेंट में इतनी अच्छी गेंदबाजी की है, बढ़िया प्रदर्शन किया है, लेकिन इस मैच में अगर आप अच्छा करेंगे ना तो फाइनल की तरफ जाने का मौका है. एक कदम दूर है, ये काफी लेग स्टंप के बाहर. अब देखिए क्या हुआ, इनका जो हाथ है ना कान से बहुत एक बार फिर क्रॉस हो चला गया और गेंद का टिप्पा ना मिडल और लेग स्टंप की तरफ चला गया. वहां से गेंद और लेग स्टंप के बाहर जाएगी तो वो ज्यादा क्रॉस चले गए. क्रीज के कोने का भी इस्तेमाल हुआ, इसीलिए नियंत्रण नहीं था. वाइट बॉल का इशारा और पीछे जो खिलाड़ी आई ना फाइन लेग पर वो भी नहीं रोक पाया.
5 रन बगैर किसी नुकसान के। पहले बल्लेबाजी करते हुए इस वक्त एसपी बॉयज की टीम ऑनसर की तरफ गेंद को खेलते हुए गेंद तेजी के साथ ट्रैवल होते हुए खिलाड़ी बॉडी लाइन पर मौजूद है। जब तक इस गेंद को फील्ड करते हैं तब तक दोनों बल्लेबाजों ने 1 रन मुकम्मल किया। आप देख सकते हैं यहाँ हमारे स्टैंड में तालियां बज रही हैं। 6 रन बगैर किसी नुकसान के। सुमित ने खाता नहीं खोला, बहुत ही खतरनाक बल्लेबाज है, डेंजरस बैट्समैन है, इसमें कोई संदेह नहीं है। एक बार फिर रोहन जी को मैं देख रहा हूं इस वक्त हमारे सामने, शानदार खिलाड़ी है ये भी। शुभम जी पाध्य इनके नेतृत्व में एक जबरदस्त टूर्नामेंट रबर बॉल का रेनी टूर्नामेंट है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। उड़ाया, मैदान के अंदर आया है शेर, गेंदबाज होने वाले हैं ढेर। मैदान के अंदर हो रही खलबली क्योंकि कमाल कर रहे बाहुबली, मैदान के अंदर बाहुबली कमाल कर रहे हैं। ये स्ट्रोक देखिए, एक बार देखिए, बार बार देखिए, 100 बार देखिए, फुल टॉस गेंद थी, कहां छोड़ने वाले हैं। शानदार स्ट्रोक बाहुबली का। रन संख्या 12 रन बगैर किसी नुकसान के। It's a beautiful stroke from the batsman. Now score moves on 12 run. पहले ओवर का खेल मैदान के अंदर जारी है। इस बार बाहरी किनारा लगा, पीछे खिलाड़ी है, रन लेना चाहते थे जैनेश लेकिन मना किया है। ये होगा ना तो एक बार फिर स्टैंड से बहुत तालियां होने वाली हैं, क्योंकि समर्थन मिलेगा आज ओम 11 के लिए भी, एसपी बॉयज के लिए भी मिलेगा, लेकिन थोड़ा सा अतिरिक्त जो सपोर्ट है ना बिल्कुल मिल सकता है, क्योंकि बहुत सारे जो खिलाड़ी है ना वो यहाँ के हैं, इसलिए देखिए वो सपोर्ट मिलेगा। ये सारी चीजें आप देख सकते हैं इस वक्त बीडी के मैदान पर। सुंदर, बहुत बढ़िया जो कि इस बार प्रदर्शन हुआ है मनोज का, लेकिन ये गेंद लेग स्टंप के बाहर रही है। ऑन साइड पर खेलना चाहते थे, बल्ला बिल्कुल विकेट को लगा है, फ्लिक करना चाहते थे स्क्वायर लेग बॉडी लाइन की तरफ। ये लाइन कुछ अच्छी नहीं है, पैरों की तरफ गेंदबाजी होगी ना, जितनी आप पैरों की तरफ गेंदबाजी करेंगे तो फायदा बल्लेबाजों का होता है, चाहे सुमित टेकले हो या एक बार फिर ओंकार देसाई हो, कृष्णा सातपुते हो, जितने बड़े खिलाड़ी टेनिस जगत के पैरों पर बहुत तगड़ी बल्लेबाजी करते हैं। Just very good line, beautiful line, pitching out of the some batsman looking for the big shot onto the onside towards the mid wicket region. There is no contact between bat and ball going behind the wicket and they can be no run. Just very good line. Look at this, beautiful line from the bowler. ये अच्छा वेरिएशन करें, मनोज के पास है काबिलियत, लेकिन देखिए बड़े मंच पर आप जब आते हैं ना तो पैनिक नहीं होना है, नियंत्रण की अधिक एक बार फिर जरूरत है इस वक्त। इस बार बढ़िया गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी। इससे पहले देखिए इन्होंने कर दिखाया है, रन लेना चाहते हैं और ये थ्रो और बच गए, बाल बच गए हैं जैनेश। वैसे तो मैदान के अंदर सुमित ढेकले ना वो भागते नहीं भगाते हैं और मैदान के अंदर जैनेश ना ज्यादा टाइम देना चाहते थे, थोड़ी सी हड़बड़ाहट मैंने देखी और विकेट कीपर अगर पहले अटेम्प्ट में इसको गैदर करते ना तो मेरे हिसाब से यह कर भी मामला, शिकार सामने था लेकिन फिर भी गेंद स्टंप को नहीं लगी है। चलिए अपनी जगह पर एक बार फिर सारे खिलाड़ी जाएंगे। रन संख्या 14 रन बगैर किसी नुकसान के। दोनों बल्लेबाज चर्चा कर रहे हैं, वैसे टूर्नामेंट की चर्चा भी बहुत हो रही है। रबर बॉल का टूर्नामेंट में आप देख रहे हैं, मजा आ रहा है इस टूर्नामेंट में गेंदबाजी करने के लिए। चलिए ज्यादा चर्चा ना करें, अपनी जगह पर जाना है। पहले ओवर का खेल 14 रन बगैर किसी नुकसान के। बल्लेबाजी कर रहे इस वक्त एसपी बॉयज की टीम। महाराष्ट्र गॅरेज यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक गोलंदाजासाठी येत आहे। जर समोरचा विकेट म्हणजे बाहुबलीचा विकेट सुमित ढेकळेचा विकेट घेतला तर ते 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे। मैदान के अंदर भी खेल चल रहा है, मैदान के बाहर भी खेल चल रहा है ये अच्छे संकेत है। 14 रन बगैर किसी नुकसान के। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार है। समय ज्यादा जा रहा है, इतना समय नहीं जाना चाहिए। महाराष्ट्र गॅरेज ठाकूरपाडा यांच्याकडून हे पारितोषिक असेल। गोलंदाजी मार्कवरती अमित आहे, नामी संधी असेल, सुवर्ण संधी असेल। या ठिकाणी अमितसाठी 500 रुपये प्राप्त करण्याची। सुमित मात्र या ठिकाणी निश्चितच एक मोठा फलंदाज आहे, यात काय शंका नाहीये। कुटप्पा चेंडू ऑन साईडला खेळलाय, चांगलं टायमिंग नव्हतं, उसळी घेणारा चेंडू होता। इथे मात्र क्षेत्ररक्षक चांगलं होतंय। एकेरी धाब्याने धावसंख्या वाढते, धावसंख्या पुढे जाते, धावसंख्या होते ती 15 बिनबाद 15। एसपी बॉयजचा संघ मैदानात फलंदाजी करत असताना दोन मातब्बर संघातली ही लढाई आपल्याला बघायला मिळते। अतिशय महत्त्वाचा खेळ मैदानामध्ये सुरू असताना तमाम प्रेक्षकांच्या साक्षीनं सुरू असलेली ही मोठी लढाई आहे।
ओम 11 जलसार वर्सेस एसपी बॉयज हा सामना आपण या ठिकाणी पाहतो आहे. 15 रन बगैर किसी नुकसान के अमित गेंदबाजी करने के लिए तैयार. स्ट्राइकर इन पर जैने जिन्होंने इस प्रतियोगिता में एक शानदार अर्धशतक जड़ा है. बहुत ही अच्छी पारी इनकी रही है. निरंतरता का दूसरा नाम जैनेश है. फ्लाइंग स्लिप पॉइंट की तरफ खिलाड़ी मौजूद है. कवर पर खिलाड़ी, एक लॉन्ग ऑफ की तरफ, एक्स्ट्रा कवर की तरफ एक खिलाड़ी. ऑन सर की तरफ गेंद को खेलते हुए मिड विकेट पर गेंद बहुत तेजी के साथ ट्रैवल होती भी. एक रन मुकम्मल किया. मुझे वो अन्नू मलिक का गाना याद आ रहा है, रुक बाबा रुक, रुकने की जरूरत है. विकेट के ऊपर खड़े रहेंगे तो बात बनेगी. जैनेश एक बार फिर वो दूसरे के लिए भाग रहे हैं. ये 2 बार हुआ है. एक बार तो बाल बाल बचे हैं, दूसरी बार सुमित ने वापस भेजा है. तो सही सोच के साथ थ्रो बहुत अच्छा था. सुमित 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. रन संख्या 16 रन बगैर किसी नुकसान के. सेमीफाइनल का बड़ा मुकाबला मैदान के अंदर चलता हुआ एसपी बॉयज ट्रॉफी 2021 के लिए. यहां से एक कदम आगे बढ़ना होगा ग्रैंड फिनाले की तरफ जाने के लिए. ऑन साइड की तरफ करारा प्रहार बिल्कुल किया गया, लेकिन खिलाड़ी बाउंड्री रन पर मौजूद है. शानदार फील्डिंग ऑन साइड पर. ज्यादा खुलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं. इस तरह के अगर क्रिकेट हो जाएगी ना तो मजा आएगा इस मुकाबले में. जिस तरह से गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. एक बहुत ही अच्छी क्रिकेट मैदान के अंदर आणि मैदानामध्ये बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व आपल्याला पाहायला मिळते. आणि ती एक मोठी पर्वणी आहे. फार मोठे खेळाडू मैदानात असताना अमित सारखा गोलंदाज हुकमत गाजवतोय, चांगली कामगिरी करतोय आणि त्यामुळे डाव्या बाजूला स्टँडमध्ये टाळ्यांचा गजर सातत्याने येतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा अमित. धावफल का धाबा ते 17. इस बार भी टाइम शो के गेंद के नीचे अमित और ले लिया कैच. बड़ा मैच, बड़ा मंच, बड़े सरपंच. इस वक्त जैनेश बैक टू द पैवेलियन और अमित इस मैच में छाए. बहुत ही सुंदर टप्पा ऑफ स्टंप के बाहर था. एक बार फिर उंगलियां फेरते हुए टप्पा खाने के बाद थोड़ी ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद. और टीम मीटिंग, एक बार फिर सेलिब्रेशन तो होना चाहिए लेकिन ज्यादा नहीं होना चाहिए. चलिए अपनी जगह पर नए बल्लेबाज धीरे धीरे मैदान के अंदर जा रहे हैं. एक्सीलेंट बॉलिंग. एक बार फिर वो जो वो खास करके रिप्ले देखना बहुत जरूरी है. अमित की बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया प्रदर्शन. ये देखे वो शॉर्ट पिच गेंद थी, ऑफ स्टंप के बाहर थी, उछाल था. ऑन साइड पर खेलना चाहते थे, बड़ा शॉट खेलने की कोशिश, लेकिन वो रफ्तार के साथ गेंद नहीं आई. अब जाकर रन संख्या 17 ने 1 विकेट के नुकसान पर नए बल्लेबाज मैदान के अंदर जा रहे हैं. प्रतीक एक जबरदस्त खिलाड़ी है, क्षमता वाले खिलाड़ी है, उसमें कोई संदेह नहीं है. स्ट्राइकर एंड पर बाहुबली है. गेंदबाजी करने के लिए अमित. रन संख्या 17 1 विकेट के नुकसान पर. ये पीछे चली गई है, चली गई है, चली गई. 4 रन. 2 खिलाड़ी थे, एक बार फिर पीछा कर रहे थे, कवर करने की कोशिश भी की. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट की तरफ जानी चाहिए थी, बल्ले के बीचों बीच नहीं थी, लेकिन नसीब का साथ मिलता हुआ. 21 रन 1 विकेट के नुकसान पर. इंपॉर्टेंट मैच है दोनों टीमों के लिए. एक क्रूशियल मुकाबला रहेगा दोनों टीमों के लिए. कड़ी से कड़ी जोड़ते जाओ तो जंजीर बन जाती है, मेहनत से मेहनत करो तो तस्वीर बन जाती है. जिस तरह से मुकाबला है, अपनी पहचान और अपनी तस्वीर बनाने की कोशिश दोनों तरह से हो सकती है. 21 1 विकेट के नुकसान पर. अगली गेंद के साथ अमित. टप्पा ऑफ टप के बाहर खेलने की कोई चेष्टा नहीं है और वाइट बॉल का इशारा होता बा. मुंबई T20 का खेल जो खास करके वानखेड़े स्टेडियम पर जो टूर्नामेंट होता है, जो प्रतियोगिता होती है, वो सुमित खेल चुके हैं. भरत पाटिल, सुमित. उसके बाद में बाला की बात हमने की थी. लेफ्ट हैंडर बल्लेबाज के तौर पर उनको मौका मिला था. स्ट्रोक बढ़िया है, लेकिन पीछे खिलाड़ी तैनात है. एक्स्ट्रा कवर पर 1 रन का इजाफा. तारीफ अमित की बिल्कुल होनी चाहिए, जिन्होंने बहुत ही अच्छी गेंदबाजी, बढ़िया गेंदबाजी की है, इसीलिए वो तालियां बज रही है. ओवर की समाप्ति. रन संख्या 23 रन 1 विकेट के नुकसान पर. मैग्निफिसेंट बॉलिंग. सब लोग अपनी जगह पर जाएंगे, वक्त हमारे पास बहुत कम है. सुमित और प्रतीक वो भी एक बार फिर अपनी जगह पर जाएंगे क्योंकि वक्त हमारे पास बहुत कम है. 23 रन 1 विकेट के नुकसान पर 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. सुमित 14 पर बल्लेबाजी कर रहे. 11 खेळाडू एकत्र येऊ नका प्लीज. कॅप्टन आणि बॉलर भरपूर झाले, बाकीचे खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. प्लीज प्लीज प्लीज, बाकीचे सर्व खेळाडू आपापल्या जागेवरती जातील. अतिशय महत्वाचा मॅच आहे ओम 11 जलसार आणि एसपी बॉयज या 2 संघादरम्यान. मला वाटत नाही की गोलंदाजाला गोलंदाजी देण्याकरता ते 7-8 प्लेयर गरजेचे असतात. धावफल का धाबा 23. 23 पर 1. 2 ओवर के समाप्ति के बाद 23 रन बने हैं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफल का धाबा 23 एका गड्याच्या मोबदल्यात. एसपी बॉयज ची टीम मैदानात फलंदाजी करते.
निश्चित ज्या पद्धतीने रोहिदास सांगतायत की एक कॉम्बिनेशन ठरलेलं असतं, अगदीच काही गरज पडली तर मात्र बदल सुद्धा होतो, पण त्यासाठी 7-8 प्लेअरची आवश्यकता नसते. हे तर सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे मीच सांगण्याची गरज आहे किंवा कोणीतरी सांगण्याची गरज आहे अशातला भाग नाहीये. अतिशय महत्वाचा षटक घेऊन येतोय तो आशू. बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज सुमित टेकले. गेंद को ड्राइव किया लेकिन एक्स्ट्रा कवर पर खिलाड़ी मौजूद है. एक रन मुकम्मल किया. क्या दूसरे के लिए वापस आएंगे? दूसरे के लिए वापस आना चाहते थे प्रतीक, लेकिन मना किया है. ओहो, मजा आ रहा है मैदान के अंदर. देखिए आपका परफॉर्मेंस काउंट कब हो जाता है? जब बड़ी टीम है, आप बड़ा प्रदर्शन कर रहे हैं, वो काउंट हो जाता है. सुमित टेकले को मजबूर किया बल्ला चेंज करने के लिए गेंदबाजों ने. बल्ला चेंज होता हुआ, क्योंकि एक ही बड़ा शॉट इनके बल्ले से आए, कोई ज्यादा बड़े शॉट नहीं आए हैं. अब बल्ला चेंज होता हुआ. स्ट्राइकर इन पर प्रतीक है जो लेदर के खास खिलाड़ी है, खास खिलाड़ी है. आशु तैयार अगली गेंद के साथ. ओ जस्ट अनदर ब्यूटीफुल डिलीवरी. एक्सीलेंट बॉलिंग. तालियां चारों ओर से बज रही हैं. इस वक्त माहौल देखिए इलेक्ट्रीफाइंग. दर्शकों से खचाखच भरा स्टेडियम है. रन संख्या 24, 1 विकेट के नुकसान पर नपी तुली गेंदबाजी. गेंदबाज आशु द्वारा चली गई गेंद बाउंड्री लाइन की तरफ. मच नीडेड बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. समर्थन दोनों तरफ मिलेगा. लेफ्ट साइड पर सन्नाटा है, राइट साइड पर थोड़ी सी तालियां बज रही है, तो समर्थन दोनों तरफ मिलेगा. रन संख्या 28 रन 1 विकेट के नुकसान पर यह अच्छा शॉट प्रतीक का स्विच हिट किया था, कारगर साबित होते हुए. गेंद बल्ले को लगी और एक बार फिर अगर आप बीट हो जाते हैं ना, पीछे आउटफील्ड बहुत तेज है, नहीं रुकने वाली है. तीसरे ओवर का खेल है, 4 ओवर का मैच है. एक बार फिर फील्डिंग में तब्दीली करना चाहते हैं. पीछे 2 खिलाड़ी, गली की तरफ एक खिलाड़ी है, फ्लाइंग स्लिप पर खिलाड़ी है. एक खिलाड़ी अगर देखें तो फाइन लेग पर है, दायरे के अंदर है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. आशु. ओहो, बहुत बढ़िया गेंदबाजी. सुमित ने अपने पास स्ट्राइक रखने की कोशिश की है. प्रतीक का शॉट सिलेक्शन कुछ अच्छा नहीं है और अब जाकर मैदान के अंदर कृतेश गरज जा रहे हैं. तो इसीलिए देखिए माहौल, स्टैंड में माहौल देखिए. गेंदबाज के लिए तालियां बज रही है. 28 रन 2 विकेट के नुकसान पर. एक्सीलेंट बॉलिंग. अपने होम ग्राउंड पर जलवा. 28 रन बने हैं. कृतेश जैसे बल्लेबाज को मैं जानता हूं, भली बातें जानता हूं, बड़े शॉट खेलने के लिए, स्वाभाविक खेल खेलने के लिए माहिर. इस ओवर की बात करें तो 4 गेंदे, 2 गेंदों का कैच, मतलब पूरी इनिंग की बात करें 8 गेंदे अभी भी बाकी हैं. 8 गेंदों में कम से कम आपको वो 3 बड़े शॉट खेलने होंगे, तब जाकर 45-50 के आसपास जाने का मौका मिलेगा. तब जाकर एक बार फिर फाइटिंग टोटल हो सकता है. एसपी बॉयज यही चाह रही है. दूसरी तरफ से अगर देखें ओम 11 जलसार क्या चाह रही है, वो 35 का आंकड़ा उनको दिखाई दे रहा है. 28 पर 2. 8 गेंदे शेष है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज आशु तैयार है. स्ट्राइकर एंड पर बाहुबली. सुंदर, बहुत ही अच्छी गेंदबाजी. तारीफ करनी होगी, प्रशंसा करनी होगी. तालियां सीटियां बज रही है. बजेगी सीटी, बजेगी ताली, हो हल्ला हो गुल्ला. मैदान घुसता है, सर पे उठता है, तब खेल खेल का रहता है, जुनून बन जाता है. फिलहाल यहां देखे तो जुनून बनता हुआ. 29 रन 2 विकेट के नुकसान पर. 7 गेंदों का खेल इस पारी में अभी भी बाकी. स्ट्राइकर इन पर बल्लेबाज तैयार है बल्लेबाजी करने के लिए. वाइड बॉल का इशारा. टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद. रन संख्या इसी के साथ 30 रन 2 विकेट के नुकसान पर. डगआउट में प्रेशर फील कर रहे हैं सारे खिलाड़ी. कि मैंने देखे जो 2-3 मैच इन्होंने खेले ना, कभी भी ये पीछे मुड़कर नहीं देख रहे थे. अभी इसलिए देख रहे कि बार बार जो स्कोर पूछ रहे हैं. शानदार गेंदबाजी. मैदान के अंदर शानदार, दमदार, वजनदार गेंदबाजी. 3 ओवर में 10 के अवसर से 30 रन. एसपी बॉयज की टीम बहुत बढ़िया तरीके से इस बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद. अनिकेत सानप की याद दिलाते हुए गेंदबाज आशु. गुल्ली भी इस तरह से एक बार गेंद को घुमाते हैं. इस बार टप्पा खाने के बाद बाहर की तरफ जाते हुए गेंद. स्विंग होने वाली गेंद के ऊपर प्रहार करने का. ये देखिए ऑन स्क्रीन ये सारे जो दर्शक हैं आप देख सकते हैं, यहां तालियां बजा रहे हैं, चेहरे पर मुस्कुराहट है क्योंकि अच्छी गेंदबाजी हो रही है. यहां देख सकते हैं अनुराग चौहान आपको फ्रेम में लेके आए हैं. मैदान के अंदर अब 6 गेंदों का खेल शेष है. ये सारे दर्शक, 4 ओवर दर्शक देख सकते हैं.
अस्वस्थ है इस वक्त खेमा, मैं समझ सकता हूं एसपी बॉयज का, क्योंकि रन नहीं बन रहे हैं, रनों के भूख को बढ़ाना होगा। लेकिन मैदान के अंदर बाहुबली है, कब तक टाइगर जिंदा है। हमारे पास भी एक टाइगर है, इनका नाम रोहिदास पाटिल है। जिस तरह से मैदान के अंदर देखे ये बाहुबली है। सुमित ढेकले इनका नाम है। सुमित ढेकले 16 पर खेल रहे हैं, 10 गेंदों का सामना करते हुए। अब ये आखिरी पड़ाव बहुत महत्वपूर्ण है। क्रिकेट का खेल अगर जंगल है तो जंगल का शेर कौन है इसका पता आज ही चलने वाला है। ओवर की बात करें तो साई आए गेंदबाजी करने के लिए सुमित के लिए। कट करना चाहते थे, नो बॉल। सब कुछ अच्छा चल रहा है, लेकिन अगर मिस्टर एस्ट्रा भी आएंगे और ये घूमता हुआ हाथ देखिए, अब बाहुबली एक बड़ा शॉट खेलने की कोशिश करेंगे। घूमता हुआ हाथ मतलब दे घुमा के, जो राजू जी ने किया था स्टैंड में, 1 बार 2 बार 3 बार। देखिए अगर आपको याद है तो ऑन स्क्रीन भी आपने देखा था, बहुत ही ये अच्छा एक्शन था राजू जी का। रन संख्या 31, 2 विकेट के नुकसान पर 31 पर 2। 6 गेंदों का खेल फिलहाल शेष है। अगली गेंद के साथ नए नए बल्ले के बीचों बीच तो नहीं है इस वक्त। सेलिब्रेशन कर रहे हैं भाई, फ्री डे। दिमाग के बत्ती को जलाइए। 2 रन मुकम्मल, पहले ही इशारा किया था अंपायर ने। ये छोटी छोटी चीजें है ना, एक बार फिर आपको देखनी पड़ती है। यहां 2 रन मुकम्मल, 2 रनों के साथ रन संख्या बढ़ती भी 33 रन 2 विकेट के। अभी मैंने राजू की बात दी है घुमा के, मतलब वो फ्रीड का इशारा था, फ्रीड का इशारा था। तो एक बार फिर आप नहीं समझे। चलिए अपनी जगह पर आपको जाना है, सारे खिलाड़ी अपनी जगह पर जाएंगे। मोमेंट अभी भी गेंदबाजों के पास है, सब लोग अपनी जगह पर जाएंगे। बिल्कुल वही तो बात मैं क्या कह रहा था कि 2 दे घुमा के का मतलब क्या है। अंपायर ये इशारा करने के बाद मैं राजू की तरफ चला गया था और अंपायर की तरफ से भी इशारा हुआ था। अपनी जगह पर जाना है सब लोगों को। 33 रन 2 विकेट के नुकसान पर। चलिए अपनी जगह पर। शानदार मुकाबला मैदान के अंदर बिल्कुल चल रहा है। रेनी टूर्नामेंट आप देख रहे हैं। 33 पर 2। चौथे ओवर का खेल मैदान के अंदर। साई तैयार है गेंदबाजी करने के लिए। स्ट्राइकर एंड पर बल्लेबाज सुमित ढेकले 18 पर बल्लेबाजी कर रहे हैं। एक जुझारू पारी जरूर कहूंगा, जिस तरह से अच्छी गेंदबाजी हुई नौजवान गेंदबाजों द्वारा। उड़ाया, ये आसमान का इशारा है, कल का सूरज तुम्हारा है। मैदान के अंदर है बाहुबली, कर रहे खलबली। इस बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, बाउंड्री लाइन के बाहर खेलते हुए। छोटी गेंद का इंतजार कर रहे थे, टप्पा काफी ऑफ टाइम के बाहर अंदर की तरफ आई। इतनी छोटी गेंदबाजी करेंगे ना तो बाहुबली आपको नहीं छोड़ने वाले। शानदार स्ट्रोक, इसी के साथ रन संख्या 39 रन 2 विकेट के नुकसान पर। कितना प्रेशर डगआउट में है, इतना प्रेशर डगआउट में मैंने कभी भी नहीं देखा है। एक एक रन के बाद पूछ रहे स्कोर कितना हुआ। 39 पर 2। अभी गेंदों की बात करें तो ये तीसरी गेंद थी, 3 गेंदों का खेल अभी भी बाकी है। और इतना संघर्ष मैंने नहीं देखा था, खास करके इतने महान बल्लेबाज होने के बावजूद। बड़ी टीम मैदान के अंदर है, सारे खिलाड़ी गेंदबाजों की बात करें, इनके पास कोई स्टिकर नहीं है। रन संख्या 39 रन 2 विकेट का 39 पर 2। 39 धावा 2 गड़े जब 3 गेंदे। ओ आंसर की तरफ गेंद को खेलते हुए, छोटी गेंद थी, ज्यादा फायदा नहीं उठा पाए हैं। 1 रन मुकम्मल किया। बाहुबली दूसरे के लिए वापस आ रहे हैं। कृतेश को अपना विकेट सैक्रिफाइस करना पड़ेगा। बल्लेबाज आउट, इस बार बल्लेबाज कृतेश आउट। 2 गेंदे जो हैं बिल्कुल बाहुबली खेलने वाले हैं। चले सब अपनी जगह पर रहेंगे। बल्लेबाज अब मैदान के अंदर जा रहे हैं। आशीष कनौजिया, ये बहुत बढ़िया खिलाड़ी हैं और प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर बल्लेबाजी करते हैं, लेकिन आज बहुत सारे खिलाड़ी हैं इसलिए बाला अंदर नहीं है। एक बार कनौजिया को मौका नहीं बल्लेबाजी करने का मिला, लेकिन कनौजिया आप जाएंगे। 2 गेंदे बची हुई हैं। शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत। धावफलक धाबा 40 आहेत, 3 गडी बाद झालेले आहेत आणि आता विचार केला तर सुमित 25 वरती घेतोय। उड़ाया आसमान की तरफ, एक बार फिर खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर। ना सूरत देखते हैं ना मुहूर्त देखते हैं, ये तो अपने टीम की जरूरत देखते हैं। गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन। दर्शनीय स्ट्रोक, मजा आया जिस तरह से बैटल मैदान के अंदर।
अंदर की तरफ लेके आए, इसलिए बहुत आसान बन गया बल्लेबाज को। और पुल का खूबसूरत स्ट्रोक मिड विकेट और स्क्वायर लेग के बीच गेंद को खेलते हुए अब जाकर रन संख्या 46 रन 3 विकेट के नुकसान पर। आखिरी गेंद शेष इनिंग की, शेवटचा चेंडू या षटकात असेल या इनिंग मधला असताना धावफलक धाबा 46 3 गड्यांच्या मोबदल्यात। बहुत सुंदर गेंदबाजी का मुजाहरा स्क्वायर लेग पर। वैसे अगर देखें तो खिलाड़ी बहुत दूर है, एक रन मुकम्मल, दूसरे के लिए वापस आ रहे हैं, इस बार तीसरे के लिए वापस आ सकते हैं। थ्रो आता हुआ और बल्लेबाज आउट। इसका मतलब है रन संख्या 48 3 विकेट के नुकसान पर जीतने के लिए 49 रनों की जरूरत है। इस मैच में भी मजा आएगा, रोमांच बरकरार रहेगा। एसपी बॉयज ट्रॉफी शुभम जी पादे इनके नेतृत्व में टूर्नामेंट देखते हुए मंगेश भोईर, अजय पाटिल, इन्होंने भी बहुत अच्छा काम किया है। बहुत सारे जो कि अच्छी चीजें इस टूर्नामेंट में आ रही है। सुमित डेकले ने 17 गेंदों में 33 रनों के शानदार पारी के लिए बाकी बल्लेबाजों ने निराश किया। दूसरी तरफ से मनोज का पहला ओवर जिसमें कि 14 रन, अमित के एक ओवर में 9 रन आए, 1 विकेट इनको मिला। आशु का ओवर बहुत अच्छा था, 1 ओवर 7 रन, साई के ओवर में 8 रन आए, इसीलिए 48 4 विकेट के नुकसान पर। अब महिलाएं, ये पालघर की खासियत है, ये कैमरा देखिए यहां जा रहा है, महिलाएं हैं, यहां आप पिक्चर में देख सकते हैं। और टीम का स्वागत होता है। बाप टीम डगआउट की तरफ आ रहे, बल्लेबाज मैदान के अंदर जाएंगे और जब यह मैच शुरू हो जाएगा, दूसरी इनिंग की तरफ हम जाएंगे, तब एक बार फिर आवाज सुनेंगे, एक टेनिस जगत की मीठी आवाज मिस्टर प्रमोद शेडगे हमारे साथ जुड़ेंगे। तो चलिए एक बार फिर इस दूसरे पड़ाव की तरफ जाते हैं। पहला पड़ाव हो जाता है खत्म, देखते दूसरे पारी में कितना है दमकम। थँक्यू व्हेरी मच प्रशांत जाधवडे. हिंदीमध्ये आपण समालोचन ऐकत होतात. आजचा चौथा दिवस सलग आपण पाहतो शेवटच्या मुमेंटला येऊन ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. महिला वर्ग सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेला आहे, त्यांचं सुद्धा मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. खूप स्टँडमधून आक्रोश येत असताना पाहायला मिळतो. विजयासाठी 49 रन्स टू विन असतील, 24 चेंडू आहेत आणि 49 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. एक बिग फाईट, बिग मॅच आपल्याला पाहायला मिळते. 49 धावांचं लक्ष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एका साईडला एसपी बॉयज शुभम पाध्ये यांचा संघ आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या नावाने ही स्पर्धा मात्र पूर्ण महाराष्ट्रात आणि 195 देशांमध्ये पसरली जाते. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा देदीप्यमान सोहळा. चला लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपण जायचे. मलिंगा आमच्या ऑन स्क्रीनवर पाहायला मिळते, झाडाला टेकून मात्र मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. येल्लो या ठिकाणी टी शर्ट मध्ये आपण पाहू शकता दीपक किनी, ज्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. वेलकम मलिंगा, आपलं हार्दिक स्वागत. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. ज्यांनी सांगितलं होतं शुभम पाध्ये, कारण बरेच काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, ज्यांनी चांगल्या प्रकारची कमेंट केली होती जी टॉस बॉक्समध्ये. या आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. चला 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच आपण मार्गस्थ व्हायचं आहे. मनीष एका साईडला पाहायला मिळतात, एका साईडला मनोज, दोन्ही एकाच राशीचे खेळाडू. जयनाथ भोईर सर आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये या ठिकाणी पाहायला मिळतात. किशोर भोईर सर या ठिकाणी पाहायला मिळतात. तसेच जतीन किनी, रोहिदाजी पाटील, श्रीकांत भोईर, अंकुश भोईर, आकाश गरत, या सर्वांचा आम्ही धन्यवाद व्यक्त करतोय आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमधून. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतात 49 रन्स टू विन आहे. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. एका साईडला जर आपण पाहिलं तर विरार, नालासोपारा, तदनंतर मुंबईचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात बोरिवलीवरून. तदनंतर जर आपण पाहिलं तर विरारवरून सुद्धा आपल्याला काही खेळाडू पाहायला मिळतात. अप्रतिम चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड, या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. विरल नायर एका साईडला, विशाल नाईक एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात. पंचांच्या भूमिकेत आक्रोश होत असताना पाहायला मिळतोय. जेव्हा षटकार चौकार येईल ना, तेव्हा अजून जोरदार मात्र स्टँडमधून आपल्याला आक्रोश येताना पाहायला मिळणार आहे. एन्जॉय करताना आपल्याला पाहायला मिळतील ते आमचे लाडके प्रेक्षक राजे. या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय आणि त्यांना मानाचा मुजरा असेल आमच्या कॉमेंट्री स्टुडिओकडून. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तुडुंब भरत असताना मात्र मैदान जणू काही समुद्राला उधाण आलंय अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळतं. आणि जयनाथ भोईर आम्हाला दर्शवतात की फर्स्ट टाइम मात्र एवढ्या गर्दीचा मात्र लोट या ठिकाणी येत असताना पाहायला मिळतोय. खरोखरच प्रेक्षक वर्ग आपणास पुन्हा एकदा मानाचा मुद्रा असेल. ऑल द बेस्ट. पहिला चेंडू निखिल बागुल, यावला ही खासियत आहे, ही स्पेशालिटी आहे निखिल बागुलची. मोठमोठ्या स्पर्धेमध्ये मात्र हा वाडा तालुक्यातील खरिवली गावातील हा मात्र सुपुत्र आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल बागुल, लेफ्ट हँड गोल्डन इरा म्हणून ज्याची ओळख पाहायला मिळते. मनीष एका साईडला, मॅन फ्रॉम मायको. फुलटॉस चेंडू, नोचा इशारा, पंचाने मात्र हात खुले केले गेलेत. विशाल अर्थातच बाळा
या ठिकाणी चेंडूला स्टॉप करतायत. तत्पूर्वी 1+1 मनोज विचारे त्या ठिकाणी भरपूर लेजंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते आणि यावेळेला नोचा इशारा येत असताना आपण पाहू शकताय रिव्हर्स स्विचच्या माध्यमातून फ्री हिटचा सिग्नल त्या ठिकाणी दिला जातोय. एक एक इशारे आता मात्र पंचांचे खूप मायने राखणार आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्या मात्र इशाऱ्याने प्रत्येक खेळाडूंना मात्र सूचित केलं जातं. धावांची गती 2 धावा. पहिला चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. नोच्या स्वरूपात आपण पाहू शकता ज्या पद्धतीने मात्र आपण पाहिला एक चेंडू डॉट आला आणि त्यानंतर नोच्या इशाऱ्याने निखिल बागुल पुन्हा एकदा गोलंदाज. फ्रेडचा इशारा होता यावेळेला आपण पाहू शकतायत मात्र सुमित ढेकले डिरेक्ट हिट केला जातोय. मनीषचा मात्र यावेळेला आपण पाहतोय तालमेल नव्हतं. मी म्हटलं होतं की फ्री हिट जिथे दिलाय तिथं तुम्हाला सूचित केलं गेलंय आणि इथे मात्र मनीषला धावायचं होतं परंतु या ठिकाणी फ्री हिटचा सिग्नल असल्या कारणानं मात्र आपण पाहू शकताय. चला नो मीटिंग नो टाइम प्लीज. सुमित ढेकले अँड कंपनी आपण लगेच त्वरित क्षेत्ररक्षण सजून घ्या. आम्ही वारंवार या ठिकाणी सूचित केलं फ्री हिटचा सिग्नल आहे तुम्हाला संकेत द्यायचे आहेत आणि त्या ठिकाणी मात्र आपण पाहू शकतायत फलंदाज अमित थोडंसं वॉर्मअप कर जा कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 6:20 घड्याळ झालेत आणि अजून 2 सामने आपल्याला या ठिकाणी प्रकाश झोतात न खेळवण्यापेक्षा आपण अंधाराचं साम्राज्य पसरलेलं आहे आणि ऑलरेडी सूर्य अस्ताला पोहोचला गेला आहे कारण उगवत्या सूर्याचा देश जपान आणि मावळत्या सूर्याचा देश अमेरिका आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 2 धावा 2 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. 22 चेंडू आणि 47 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. चला टीम मीटिंग करू नका. विचार विनिमय जास्तीत जास्त वेळ दौडू नका कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट गुड क्रिकेट क्वालिटी स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मिस्टर निखिल बागुल ब्रँड ऑफ करिवली. लेफ्ट आर्म यावेळेला मात्र अमितचा हा फटका स्टँड अँड डिलिव्हर शॉट. क्या बात आहे. जोरदार टाळ्या येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सरळ चेंडूला मात्र फेकून दिलंय मॅन फ्रॉम मथाने. सुपर टायमिंग मॅग्निफिसंट शॉट. 49 धावांचा फाटला करताना यावेळेला धावसंख्या जर आपण पाहिली तर 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 8 धावा. चेंडू आहेत 21 आणि 21 चेंडूमध्ये विजयासाठी 41 धावांचं लक्ष असेल. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. हम भी किसी से कम नाही असं दर्शवत असताना पाहायला मिळतोय. एका साईडला मथाने अर्थातच पालघर तालुक्यातील खेळाडू तर एका साईडला वाडा तालुक्यातील खेळाडू. बेस्ट वर्सेस बेस्ट. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला पाहिलं न्याळलं मात्र खूपच बाहेर असल्या कारणानं निखिल बागुल यांच्यावर प्रेशर आहे कारण एक मोठी स्पर्धा खेळत असताना पाहतोय. एक्सपिरियन्स आहे या गोलंदाजाकडे परंतु पाहायचं ज्या पद्धतीने अमितने अटॅकिंग मूडमध्ये मात्र या वेळेला षटकार खिचित काढला. याला म्हणतात दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्वाचं नसून तो अंधारात किती प्रकाश देतो हे खूप महत्वपूर्ण आहे आणि त्यामधला आपण पाहतोय अमित. सुपर. या वेळेला नोचा इशारा. आता मात्र या वेळेला काय घडेल तर गोलंदाज ऑप्शन मध्ये या ठिकाणी पर्याय नाहीये. गोलंदाजाला मात्र या वेळेला बंदी आणली जाईल का कारण कमरेच्या वरती या वेळेला आपण पाहू शकताय 2 बिमर फेकले गेले आणि त्या कारणास्तव निखिल बागुल याला मात्र या ठिकाणी बंदी आणली जाते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर. आता मात्र पार्ट टाइम गोलंदाज कोण काम चलावू गोलंदाज कोण चला डिस्कस करू नका वेळ दौडू नका प्लीज. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 3 धावसंख्या जाऊन पोहोचते 12. 49चं लक्ष पार करत असताना 21 चेंडू 37 धावा असं सामन्याचं समीकरण ओम 11 जलसार या संघासमोर आपण पाहू शकताय. चला वेळ दौडू नका प्लीज कारण आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. पंचांनी त्या ठिकाणी ताकीद सुद्धा तुम्हाला दिलेली आहे. वेळेच्या बाबतीत मात्र आपण कृपया करून थोडंसं कॉपरेट करा. वेळ दौडू नका. सुमित ढेकले अँड कंपनी अन्यथा पॅनलाइजला सामोरे जावं लागेल कारण एसपी बॉय स्वतः मात्र तुमचे शुभम पाध्ये या ठिकाणी कॉपरेट करतायत आणि त्यांनी सुद्धा सांगितलं जर वेळ घेतला तर बिंदास तुम्ही पॅनल्टी द्या. चला घाई करा जरा प्लीज वेळ दौडू नका. मात्र धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 12. प्लीज कृपया करून वेळ दौडू नका प्लीज. आपल्याकडे वेळ नाहीये तेवढा. सुमित स्वतः मात्र गोलंदाजी मार्कवर येतोय की काय असं दृश्य पाहायला मिळतं कारण पार्ट टाइम गोलंदाज कोणाला मात्र या ठिकाणी पुढे आणलं जाईल की प्रत्येक घरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र टीम मीटिंग करू नका वेळ दौडू नका. वेळेच्या बाबतीत मात्र कृपया करून कोऑपरेट करा कारण म्हटलं जातं ना एका वर्षाची किंमत जर विचारायची झाली तर त्या नापास झालेल्या शालेय विद्यार्थ्याला विचारा एका वर्षाची किंमत काय आहे.
एका मिनिटाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याची नुकतीच ट्रेन चुकलेली आहे त्या व्यक्तीला विचारा एका मिनिटाची किंमत काय आहे. एका सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याचा नुकताच अपघातातून तो वाचता वाचता राहिलाय त्याला विचारा. मात्र एका सेकंदाची किंमत काय आहे. फ्री हिटचा इशारा त्या ठिकाणी दिला गेलाय. एका मिली सेकंदाची किंमत जर विचारायची झाली तर ज्याने मात्र ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक ऐवजी रजत पदक मिळालंय त्या स्पर्धकाला विचारा मात्र एका मिली सेकंदाची किंमत काय आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर प्रत्येक घरात अप्रतिम गुड डिलिव्हरी सुवे एक अष्टपैलू जो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. अष्टपैलू नेतृत्व आहे. 4 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहतोय 12 धावा. कमरुद्दीन शेख या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत या आमच्या मुख्य मंचावर. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 धावा. एवढा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न झेल होऊ शकेल. बाळा मात्र कोणतीही चुकी करत नाहीये. प्रतीकला आणलं आणि या वेळेला ब्रेक थ्रू लावून दिलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात मिस्टर अमित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रत्येक चेंडूवर टीम मीटिंग करू नका. फलंदाज लगेच वॉर्मअप करत जायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. धावांची गती जर आपण पाहिली तर 12 धावा. थोडासा अधून टाकण्याचा प्रयत्न केला. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. शॉर्टपुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु बाळा 10 गावकर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. सुंदररित्या मात्र ज्याने मुंबई प्रीमियर लीग हाताळले अशा प्रकारचा एक सुंदर खेळाडू आपण पाहू शकाल. मॅन फ्रॉम नालासोपारा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 12 धावा 2 गडी बाद अशी स्थिती पाहायला मिळते. ओम 11 जलसार या संघाची 19 चेंडू 37 धावा. जर षटकार येत आहेत तर अल्पेशजी भोईर यांच्याकडून मात्र 200 रुपयांचं कॅश प्राइज ओम 11 जलसार संघाच्या फलंदाजांना. दोन्ही मात्र यावेळेला आपण पाहतोय फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला मात्र ऑन साईडला मनाची बॅट तळपले की काय. अनुराग चव्हाण यांच्या स्वागतासाठी व्हॉट अ शॉट. टाळ्यांचा मात्र प्रतिसाद येताना पाहायला मिळतोय. या षटकाराने 356वा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेतला. या षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 200 रुपयांचे मात्र पात्र ठरतायत अल्पेशजी भोईर यांच्या खिशातून. 18 धावा 2 गडी बाद 18 चेंडू आणि 31 धावा. चला टीम मीटिंग करू नका. वारंवार आम्ही सूचना करतोय लास्ट ऑन असेल कारण अजून 2 सामने खेळवायचे आहेत. सुमित अँड कंपनी प्लीज कोऑपरेट करा आम्हाला. मनोज विचारे अँड कंपनी अन्यथा तुम्हाला पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. फर्स्ट अँड लास्ट ऑन. पंचांनी सुद्धा ताकीद दिलेली आहे त्या ठिकाणी. अजून तुम्ही मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारत नाहीयेत. प्लीज आपल्याकडे वेळ कमी आहे. सामने जास्त खेळवायचे आहेत त्याकरता आम्ही वारंवार सूचित करतो या ठिकाणी. या वेळेला मात्र क्षेत्ररक्षण सजून घ्यायचंय. 1000 रुपयाचं मात्र या ठिकाणी आर्थिक सहाय्य आम्ही वारंवार सूचना करतोय. मात्र त्या ठिकाणी आपण पाहतो 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य या ठिकाणी शुभमजी पाध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात आणि हाजी कमरुद्दीन शेख यांच्याकडून मात्र 1000 रुपयाचं आर्थिक सहाय्य मंडळाला आलेलं आहे. मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतात. थँक्यू व्हेरी मच. धावांची गती 18 धावा. चेंडू आहेत 18 आणि 18 चेंडूमध्ये 31 धावा. प्रत्येक चेंडूवर मात्र आता टाइम स्पेंड करू नका. प्लीज वेळ दौडू नका. स्पीडअप करा जरा गेम कारण 2 सामने अजून खेळवायचे आहेत आपल्याला. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मिस्टर शाहिद गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने राईट मोडतो विकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. शाहिद मात्र जीवाची आकांक्षा करतो. एकदा वेगाने दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न फेकेपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात. एक धावेवर आक्रोश होताना पाहायला मिळणार आहे कारण घरच्या खेळपट्ट्यांवर ज्या पद्धतीने मात्र प्रेक्षकांची साथ मिळत असते तसंच मात्र यावेळेला ओम 11 जलसार संघाला मोठ्या प्रमाणात साथ मिळत असताना पाहायला मिळते ते आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांची. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा 2 गडी बाद 29 धावांचं लक्ष आहे. चेंडू आहे तुमच्याकडे 17 आणि 17 चेंडूमध्ये 29 धावा हे सामन्याचं समीकरण. दोन्ही फलंदाज टॅलेंटेड आहेत. जरी ग्रामीण दुर्गम भागातून मात्र आले तरी सुद्धा मात्र या खेळाडूंच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका कारण या खेळाडूंकडे मात्र तेवढी मोठी मारण्याची मात्र यावेळेला षटकार मारण्याची क्षमता आहे. यावेळेला मात्र तेवढा चांगल्या प्रकारचा चेंडू शाहिदचा पाहायला मिळाला. एकदम वेगाने दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. निखिल बागुल रवींद्र जडेजा कॉपीबुक स्टाईलमध्ये फेकी केली परंतु यावेळेला अपूर्ण राहते. तत्पूर्वी 2 धावा सुमित ढेकले मात्र यावेळेला बॅकअपसाठी येतोय. 2 धावा काही रोखूच शकणार नाहीयेत. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर 22 धावा 2 गडी बाद 16 चेंडू आणि 27 धावा. प्रत्येक चेंडू गणिक मात्र समीकरण बदललं जातं. सामन्याचं मात्र यावेळेला समीकरण वेगळ्या पद्धतीने पाहायला मिळतं. काउंटडाऊन सुरू झालंय. 16 चेंडू आणि विजयासाठी 27 धावा. पैसा वसूल मॅच आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांसाठी. यावेळेला खोलवर चेंडू होता. सुरेख पद्धतीने सबमरिंग डिलिव्हरी. शाहिदने मात्र यावेळेला दर्शवलं गेलं की हे सुद्धा माझ्याकडे टॅलेंट आहे. रबर चेंडूमध्ये आपण पाहतो वेगळी तफावत पाहायला मिळते टेनिस आणि रबर चेंडूमध्ये. परंतु इथे म्हटलं जातं ना प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट आणि त्या अनुषंगाने मात्र यष्ट्यांच्या जवळून गुंगारा देऊन चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय. हा हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना
15 चेंडू 27 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहू शकतायत. उजव्या हाताने यावेळेला फुल टॉस चेंडू. मी म्हटलं होतं या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका, कारण या खेळाडूकडे मात्र खूप मोठे फटके मारण्याची क्षमता आहे. मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. धावसंख्या 28 धावा. विराथन ब्रँडचा ब्रँडेड षटकार अल्पेशजी भोईर यांच्याकडून 200 रुपये लगेच त्वरित या ठिकाणी जमा होताना पाहायला मिळत आहेत. षटकाराने धावसंख्या 28. आता मात्र विजयासाठी 14 चेंडू 21 धावा. एक मोठा संघ मात्र प्रतिस्पर्धी संघाशी लढत देताना पाहायला मिळतोय. क्रिकेट आहे, एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निघून जाईल. पाहायचंय सुमित पुढे सरसावतोय. तत्पूर्वी मात्र जयनेश कोणतीही चुकी करत नाहीये. मात्र रितेश किणी बबलूच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. आता चेंडू आहे तुमच्याकडे. टीम मीटिंग करू नका. फलंदाज लगेच धावत जायचंय जरा. किरण गुरुद्वान थोडंसं वॉर्मअप करत जा. 13 चेंडू आणि विजयासाठी 21 धावा. एक सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. लाडके प्रेक्षक वर्ग मात्र डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत अजूनपर्यंत. तीक्ष्ण नजरेत असा मात्र सामना पाहताना, कारण प्रेक्षकाविना मैदान अधुरा आहे. आणि जेव्हा जेव्हा प्रेक्षक वर्ग येतात तेव्हा तेव्हा मात्र ती स्पर्धा एक फिनिक्स पक्षाप्रमाणे उंच भरारी घेताना आपल्याला पाहायला मिळते. आणि या प्रेक्षक वर्गांना पुन्हा एकदा मानाचा मुजरा शुभम पाध्ये आणि त्यांच्या संपूर्ण टीमकडून. 13 चेंडू 21 धावा. व्हॉट अ मॅच. पैसा वसूल मॅच, हाय व्होल्टेज मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 13 चेंडू 21 धावा. सुपर मॅच पुन्हा एकदा. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. शाहिदने मात्र काय करामत यावेळेला केले. जबरदस्त गोलंदाजीचं पृथ्थकरण. आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते हे दाखवलं. 8 धावा देऊन 1 गडी बाद केला. निर्णायक षटक पाहायला मिळालं. 12 चेंडू आणि 21 धावा. या ठिकाणी आपण पाहू शकतायत एसपी बॉयज वर्सेस ओम 11 जलसार. चला टीम मीटिंग करू नका, वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम, कारण आपल्याकडे वेळ नाहीये. आपला गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवर आणायचं आहे. या ठिकाणी आपण पाहतोय जबरदस्त स्टँड, खचाखच भरलेलं मैदान. प्लीज आम्ही वारंवार सूचना करतोय, परंतु या ठिकाणी सुमित डेकले प्लीज थोडंसं कॉपरेट करा, कारण वेळ नाहीये तेवढं. अन्यथा आता मात्र पॅनलाइजला सामोरे जावं लागेल. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहू शकतायत आशिष कनोजे याच्या हातामध्ये मात्र या ठिकाणी दिलं जातोय. आता चेंडू आहे तुमच्याकडे 12 आणि 12 चेंडूमध्ये 21 धावा. कारण अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. ते कसे खेळवले जातील, किती षटकांचे असतील, हा प्रश्नचिन्ह उभा राहिलाय आमच्या ऑर्गनायझरला. 12 चेंडू आणि 21 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. एक उत्तम दर्जाचं क्रिकेट कसं असावं एसपी बॉयज या टुर्नामेंटने मात्र दाखवलंय. रबर बॉल पावसाळी क्रिकेट स्पर्धेचा हा महासंग्राम अक्षरशः 195 देशांमध्ये जाऊन पसरलाय. आणि पाटील नेटवर्कने मात्र एक उंच भरारी घेतली. 2 लाख व्ह्यूअर्स या ठिकाणी पाहायला मिळाले. या पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेची ही एकच और मजा आपल्याला पाहायला मिळते. किरण गुरुद्वान मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढाच वेगवान आशिष कनोजिया. विचार विनिमय करून मात्र गोलंदाज आशिषच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त केला, कारण हा निर्णायक षटक असणार आहे. आता चेंडू आहेत 11 आणि 11 चेंडूमध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर विजयासाठी 21 धावांचं लक्ष्य असेल. खूप छान पद्धतीने ही स्पर्धा पाहायला मिळते. जयनाथ भोईर मात्र या ठिकाणी दक्ष आहेत, ते सुद्धा डोळ्यात तेल ओतून कार्यरत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. क्रितेश घरात मॅन फ्रॉम बिरवाडी मात्र पुढे सरसावत असताना एका धावेनिशी धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते ती 29. 29 धाव या संख्येवर आपल्याला पाहायला मिळते. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 29 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहू शकतायत. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. 10 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण. यावेळेला मात्र ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. कॉटन बॉलची संधी, बॅटचा टो लागला होता. मनोज मात्र या ठिकाणी तंबूच्या असलेला परतताना आपल्याला पाहायला मिळेल. टीम मीटिंग करू नका, लगेच आपण क्षेत्ररक्षक आपण आपापल्या जागी जायचं आहे. फलंदाज थोडंसं वॉर्मअप करत जायचं आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर 9 चेंडू आणि 20 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज या वेळेला कुणाल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम केळवाचा हा खेळाडू, मायखोपचा खेळाडू आपण पाहू शकता. 29 मनाने मात्र सुंदर स्टार्ट करून दिले गेले होते आणि फलंदाज बाद होताना 9 चेंडू 20 धावा. एक मोठा फटका पुन्हा एकदा सामन्यामध्ये घेऊन येण्याचे चान्सेस आपल्याला पाहायला मिळणार आहेत आणि ती क्षमता आहे किरण गुरुद्वानकडे. आशिष कनोजिया विकेट टेकिंग गोलंदाज यावेळेला पाहायला मिळतो. मी म्हटलंय विकेट टेकिंग गोलंदाज. आशिषला बोलवलं का होतं, हा निर्णय खूप महत्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. आणि या वेळेला मात्र आपण पाहू शकता चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये 20 धावा हे सामन्याचं समीकरण. विनायक पाटील बाबू
यावेळेला पाहायचं आहे कशा पद्धतीने मात्र फलंदाजी करेल, परंतु आशिषचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्याने गोलंदाजी केलेली आहे. आपल्या बोटांतील जादू, सहजता, सुंदरता काय असते हे परिपूर्ण दाखवत असताना आपण पाहू शकतायत. आमचे लाडके प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. वेल अँड गुड ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. आता मात्र चेंडू आहेत 8 आणि 8 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 20. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष कनोजिया यावेळेला मात्र तेवढाच वेगवान मारा करताना आपल्याला पाहायला मिळतो. भन्नाट तेज तर्रार यावेळेला चेंडू आपण पाहू शकतायत. आशिष कनोजियाच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर स्थिरावले गेले. धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 29. आता चेंडू आहे 7 आणि 7 चेंडूमध्ये 20 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. पुन्हा एकदा गोलंदाज आशिष. विनायक पाटील बाबू या खेळाडूकडे तेवढं पोटेन्शियल आहे, पाहायचं कशा पद्धतीने खेळेल. पुन्हा एकदा मात्र या वेळेला आपण पाहू शकता टप्पा पडल्यानंतर अचानक बाउन्स. क्या बात आहे, जोरदार टाळ्या द्या आशिष कनोजियासाठी. अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण. ज्या अनुषंगाने मात्र या ठिकाणी गोलंदाजी केली, सुपर बॉलिंग. चला लगेच गोलंदाज गोलंदाजी मार्कवर आणायचा आहे. 6 चेंडू आणि 20 धावा. सामना होता कुठे आला कुठे. आणि या वेळेला आपण पाहू शकताय एसपी बॉयज हा संघ आपण पाहू शकताय जबरदस्त एक कमबॅक करत असताना पाहायला मिळत आहेत. आशु भोईर जितू मात्र मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं सुद्धा या ठिकाणी वेलकम. 6 चेंडू आणि 20 धावा. सुपर मॅच मैदानाच्या आतमध्ये. अजून 2 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. लवकरात लवकर मात्र थोडंसं स्पीडअप करा जरा गेम. चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज साईश मॅन फ्रॉम बोईसरचा हा गोलंदाज एसके ट्रॉफी मध्ये जबरदस्त माहीमच्या मैदानात अक्षरशः फलंदाजांना सोळो की पळो करून सोडलं होतं या गोलंदाजाने. या वेळेला पहिलाच बिमरच्या स्वरूपात. आता मात्र आक्रोश होईल, आवाज येईल, पाठिंबा मिळेल. आता चेंडू आहे 6 आणि 6 चेंडूमध्ये 15 धावा. नोचा इशारा या ठिकाणी. फ्री हिटचा सिग्नल विरल नायर यांच्या माध्यमातून. 6 चेंडू आणि 15 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. साईशने पुन्हा एकदा मात्र सामन्यामध्ये या वेळेला आपण पाहतोय प्रतिस्पर्धी संघाला जरूर गिफ्ट दिलेल्या आहेत या धावा. 6 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. धावसंख्या एक्झॅक्टली 34 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. सामना रंगतदार स्थितीमध्ये. या वेळेला हाय व्होल्टेज मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. जणू काही मात्र ग्रँड फिनालेचा सामना सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये, परंतु अजून 2 सामने खेळवायचे आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑफ द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज. यावेळेला मात्र आता कमबॅक करत असताना फ्री हिटच्या चेंडूवर कशी गोलंदाजी करायची. एका साईडला उजव्या साईडने आवाज येईल, डॉट चेंडू आल्यावर, षटकार आल्यावर डाव्या साईडने मोठ्या प्रमाणात आवाज येईल. हा मात्र कॉम्बिनेशन हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चेंडू आहेत 5 चेंडूमध्ये 15 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना. अल्पेश भोईर स्टँडकडे होते, ते जवळ जात आहेत कारण ह्या स्पर्धेची रंगत खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. इट वॉज अ रोमॅन्टिक सिच्युएशन. 5 चेंडू आणि विजयासाठी 15 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला पाहिलं न्यायालय वाईटचा इशारा बाहेर होता. त्याचंच कारण या ठिकाणी विरल नायर. मात्र विरल नायर दबावाखाली नेहमीच मात्र कशा पद्धतीने पंचगिरी करतायत तर एक चांगल्या प्रकारची सक्सेसफुली पंचगिरी करताना नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आता मात्र चेंडू आहेत या ठिकाणी 5 आणि 5 चेंडूमध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 14. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता. पुन्हा एकदा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साईश. सामना करेल कुणाल. दोन्ही मात्र अपकमिंग यंगस्टर आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय नो मॅन लँड मध्ये. एकदा वेगाने येत आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. फेकी येईपर्यंत 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात. दुहेरीने धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते 37 धावा. चेंडू आहेत आता मात्र यावेळेला 4 आणि 4 चेंडूमध्ये 12 धावा. 300च्या स्ट्राईक रेटने खेळावा लागेल. चेसिंग कंपल्सरी आहे. 4 चेंडू 12 धावा. कोणत्या संघाला मात्र यावेळेला कोणत्या संघाचा प्रवास या ठिकाणी समाप्त होणार आहे याकडे सर्वांचं लक्ष वेधित झालंय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट ऑफ द विकेट. यावेळेला पाहिलं सुंदर, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. आणि यावेळेला आपण पाहू शकताय चांगल्या प्रकारचा पाठीमागे एक क्षेत्ररक्षक तैनात केला गेला होता. आणि यावेळेला पाहता पाहता फलंदाज मात्र या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोरबोर्डवर लागली जाते. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकाल विशाल दहागावकर त्या ठिकाणी आपण पाहतो लॉंग स्टॉप रिजनला आहेत. खूप चांगल्या प्रकारचा स्कूपचा फटका पाहायला मिळाला होता. जयनेशने मात्र या ठिकाणी रोखलं, अन्यथा चेंडू गेला असता. अप्रतिम हॉलीबॉल प्रमाणे पास केला चेंडू. क्या बात आहे बाळा, ब्रिलियंट फिल्डिंग, सुपर, मॅग्निफिसंट.
फलंदाज बाद होताना आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली आता मात्र 3 चेंडू आणि 11 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 2 फलंदाज आहेत आतापर्यंत. कुणाल एका साईडला पाहायला मिळतात. साईजचं कौतुक करेन ज्याने मात्र साईशने पुन्हा एकदा कमबॅक केलाय. पहिला चेंडू नो आल्यानंतर असं वाटलं होतं की मात्र या षटकामध्ये धावा खूप मोठ्या प्रमाणात येतील, परंतु साईचं कंट्रोल त्या ठिकाणी पाहायला मिळालं. 3 चेंडू आणि 11 धावा. पुन्हा एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 3 बॉल्स रिमेनिंग अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. यावेळेला बॅटची एज घेत चेंडू मात्र या ठिकाणी निघून जातोय बाळाकडे. मात्र सुंदर क्षेत्ररक्षण, व्हेरी वेल फील्ड. क्या बात आहे. जबरदस्त. सुमित टेकले यांनी मात्र हुलकावणी दिली. त्या ठिकाणी उमेश मात्र आलिंगन देत असताना पाहायला मिळत आहेत. आता चेंडू आहेत 2 आणि 2 चेंडू मध्ये विजयासाठी 10 धावा. मात्र जबरदस्त सामना. एसपी बॉयज एका साईडला ओम 11 जलसार. जो सामना जसा व्हायला हवा होता तसा होत असताना, परंतु कधी कधी मात्र आपण पाहतो जिंकणाऱ्यांपेक्षा हरणाऱ्यांची स्तुती जास्तीत जास्त केली जाते. हे आपण विसरून चालणार नाहीये. 2 चेंडू आणि 10 धावा. पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये, कारण नेहमीच म्हटलं आता आमिर खानच्या पिक्चरची आठवण येईल एक गाण्याची, जो जिता वही सिकंदर. 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. 2 बॉल्स रिमेनिंग अँड 10 रन्स रिक्वायर्ड टू विन. व्हॉट अ मॅच. पुन्हा एकदा गोलंदाज उमेश. यावेळेला हिरो बनण्याची वेळ हीच ती आहे. पुन्हा एकदा गोलंदाज साईश एका साईडला आपण पाहिलं होतं. मी सकाळीच उल्लेख केला होता साईश या गोलंदाजाचा एक वेगवान मारा करण्यासाठी मात्र सज्ज असताना आपण पाहतोय. चला वेळ दौडू नका, कारण हा ग्रँड फिनालेचा सामना नाही आहे. अजून आपल्याला 2 सामने खेळवायचे आहेत. 2 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडला काटेकी टक्कर आपण पाहू शकाल. 2 चेंडू 10 धावा. डोंट क्रॉस द ब्रिज अंटिल यू कम टू इट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मात्र या वेळेला आपण पाहतोय साईशने काय कमबॅक केलाय. एक मोठ्या स्टेजवर मात्र चांगल्या प्रकारची गोलंदाजी करणं सुमित ढेकलेचं प्रेरणा त्या ठिकाणी मिळताना मनोज विचारे सारखे मात्र खेळाडू त्या संघामध्ये. बाळा नांदगावकर सारखा मात्र बाळा आपण पाहू शकताय. ज्याप्रमाणे दहागावकर सारखा खेळाडू आपण चांगल्या प्रकारचं खेळ करू शकतायत. ही मात्र आहे मोठ्या स्टेजची खरी खासियत, खरं वैशिष्ट्य या ठिकाणी आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आणि या वेळेला एसपी बॉयज संघ मात्र या ठिकाणी आगे क्रूज करताना